हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर माझं इथं चालू आहे सकाळचं रुटीन। तर माझं आता अंगणामध्ये सडा मारणं चालू आहे। तर मी ते शेणगोळा करून आणलेला आहे आणि बघते पण पाणी घेतलेलं आहे। तर आता मला सडा मारून घ्यायचा आहे, कारण का आम्ही शेतामध्ये राहतो आणि धुरुळा फुफुटा खूप होतो लवकर। 2 दिवसाला सडा नाही मारला, रोज सडा मारावा लागतो। जर नाही मारला लगेच माती आणि फुफुटा चालू होतो उडायला अंगावर। आणि हा समोरून जो जातो तो रोड शेतामध्ये पण जातो आणि दुसऱ्या गावाला पण जातो। तर मी इथं पटकन माझं सडा मारून घेते, कारण का खूप उशीर झालेला पण होता, म्हणून मी पटपट आवरत होते। भांडे पण राहिलेले आहेत घासायचे, संघर्षा पण झोपलेली आहे। मग माझा इथं सडा मारून आता झालेलाच आहे। तर ही बघा, माझा सडा मारून आता झालेला आहे आणि अंगणामध्ये पण खूप दगड आहेत। आता हे बघा, सडा मारून झाला। आता हे भांडे राहिलेत, आता ते भांडे पण घासून घेते मी। आता भांडे घासून घेतलं की मग मला पटकन चाय वगैरे करायचं, कारण का यांना बाहेर जायचं असतं, ते मला ओरडतात। मग मी इकडे घरामध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं, तर जाळ आहे चुलीला। दूध काढून वगैरे घेतलेले आहे, गाईची धार काढून घेतली आणि इथं पण आता दूध पण खूप झालेलं आहे। आता मी चाय करते। चहा पण झालेला आहे आणि मी भाजी पण करून घेतलेली आहे आणि भाजी केलेली आहे मी वांग्याची। आता शिजली का नाही ती भाजी बघते मी, कारण का खूपच उशीर होत चाललेला आहे, कारण का काम पण वाढलेलं आहे। गाई वेलेली आहे, तर गाईला वासरू झालंय, तर तिचं दूध काढायचं, तापवायचं, हे सगळं बघावं लागतं पटकन। मग आता मी भाजी शिजली म्हणून भाजी उतरून घेतली आणि पटकन भाकरी टाकून घेते, तर बाळ पण ओरडत आहे। आता त्याला भूक लागली म्हणून मी वांग्याची भाजी केली, तर मला म्हणतो वांगी खायची। मग म्हटलं थांब बाळा, आता भाकर करते पटकन मी, म्हणजे गरम गरम भाकर आणि वांग्याची भाजी तो खाईल, त्याला खूप आवडते। मी त्याच्यासाठी अलग काहीच बनवत नाही, जे आम्हाला भाजी बनवतात आम्ही तीच त्याला मी खायला देत असते आणि तो आवडीनं पण खूप खातो। तर मग मी आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि बाळाला पण जेवायला देते। मी पटकन आवरून घेते आणि भरपूर कामं पडलेली आहेत। तर मला ताक पण करायचं आहे। तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा, आणि माझं हे रोजचं डेलीचं काम असंच असतं। तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर काय लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। सबस्क्रायबर पण करा। धन्यवाद।